गुड इव्हनिंग गाईज. सगळ्यात अगोदर मी माझं शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. माझं नाव अर्शद रशीद शेख. मी पण तुमच्याप्रमाणे एक ॲस्पिरंटच आहे. आत्ता जी नुकतीच 2021 ची प्रिलिम्स झाली, तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि त्या फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी प्रिलिम्स क्लिअर झालो आणि नुकतीच झालेली UPSC ची मेन्स मी देऊन आलेलो आहे. काही दिवसापूर्वी जे आपला UPSC मराठी ग्रुपचे ॲडमिन आहे त्यांचा मला कॉल आला होता का तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स कसं काय क्लिअर झाला. तर तो आता दिवसेंदिवस प्रिलिम्स क्लिअर होणं हे टफ होत चाललंय आणि त्यातल्या त्यात तुम्ही पहिल्या ह्याच्यात कसं काय झाला. तर त्यांनी मग मला रिक्वेस्ट केली का तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स शेअर कराल का. तर मग त्या ह्याच्यावरून आम्ही डिसाईड केलं का आपण एक लेक्चर स्पेसिफिकली जे UPSCच्या मराठीमधून प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी हे लेक्चर घेणं मला महत्वाचं वाटतंय. कारण ह्याचं कारण मला हे सांगायचंय. आपण नेहमी बघतो विद्यार्थी मित्रांनो, UPSC मध्ये सिलेक्ट होण्यामध्ये मराठीमध्ये जे प्रिपेअर करणारे मुलं आहेत ना त्यांचं प्रमाण कमी आहे. मी स्वतः मराठीमध्ये प्रिपेअर करतोय. तर याचे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कारणांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करताना तर तुम्हाला एक सर्वात महत्वपूर्ण कारण दिसेल का जे मोस्टली स्टुडंट असतात आपले मराठी मीडियम मधून प्रिपेअर करणारे ते मराठी माध्यम का निवडतात का त्यांना इंग्लिशची भीती असते. त्यांना इंग्लिशची भीती असती त्याच्यामुळे ती मराठीकडे जातात. पूर्ण प्रिपरेशन मराठीमध्ये करतात. अगदी त्यांची मेन्सची प्रिपरेशन खूप छान झालेली असते. मराठी माध्यमातून ते खूप चांगली रँक मिळवू शकतात. पण प्रॉब्लेम कुठं होतो, इंग्लिशवर कमांड नसती आणि प्रिलिम्स काय असती, प्रिलिम्स असते इंग्लिश आणि हिंदीमध्ये. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, UPSC वाल्यांची जर हिंदी बघायला गेलं ना एवढी बेकार हिंदी असते. तुम्ही म्हणता एक वेळची आपली इंग्लिश बरी. तर मग प्रॉब्लेम काय होतो, वाचन सगळं मराठीमध्ये, सगळी प्रिपरेशन सगळी मराठीमध्ये आणि ऐनवेळी पेपरला तिथं काय होतं इंग्लिश मध्ये क्वेश्चनच कळत नाही. आणि जर तुम्हाला क्वेश्चनच कळणार नसेल तर तुम्ही ती प्रिलिम्स क्लिअर कसं काय होणार. आणि ह्याच एक रिझन आहे, मग मराठी मध्ये प्रिपेअर करणारे बहुतांश लोक प्रिलिम्सचाच अडथळा क्लिअर होत नाही. तर मग माझा उद्देश हाच आहे का जर माझ्या सेशनमुळे नाही तर माझ्या एक्सपिरियन्समुळे जर विद्यार्थ्यांना प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी काही मदत होत असेल आणि जर जास्तीत जास्त विद्यार्थी मेन्स लिहू शकत असतील तर ते चांगलंच होईल. तर त्याच्यामुळे मी हे सेशन ऑर्गनाईज करायचा विचार केला. तर हे सेशन सुरू करायच्या अगोदर मी एक काही सूचना देऊ इच्छितो. एक तर पहिली गोष्ट, माझ्या घरात रेंजचा खूप इश्यू आहे. जर व्हिडिओ क्वालिटी जर खराब होत असेल तर प्लीज तेवढं समजून घ्या. ऑडिओ जास्तीत जास्त ऐका. व्हिडिओ क्वालिटी जर काही खराब होत असेल तर प्लीज समजून घ्या, त्याच्यात काही प्रॉब्लेम होत असेल तर ते. पहिली गोष्ट ही सांगितली. दुसरी गोष्ट, आजच्या जे लेक्चरचं टॉपिक आहे जे आम्ही डिसाईड करताना टाकलं होतं का आमच्या लेक्चरचं टॉपिक काय, माय एक्सपिरियन्स ऑफ क्लिअरिंग UPSC 2021. असा सब्जेक्ट द्यायचं रिझन काय, याचं रिझन एवढंच सिंपल आहे का मी कोणता क्लेम करत नाही. जे आपण म्हणतो ना युट्यूबवर जे फॅन्सी व्हिडिओ बघतो का 30 दिवसात UPSC प्रिलिम्स क्लिअर, 45 दिवसात UPSC प्रिलिम्स क्लिअर, आपण असा कोणताही फॅन्सी क्लेम करत नाही. मी सिम्पली काय, मी पण खूप जास्त अनुभवी नाहीये, माझी पहिली प्रिलिम्स निघली आहे. मी सिम्पली इथं काय आलोय, माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायला आलोय का ज्या गोष्टी माझ्यासाठी बेनिफिशियल ठरल्या, ज्या गोष्टी माझ्यासाठी वर्क केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी आम्ही हे लेक्चर ऑर्गनाईज केले. आणि याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर ह्या लेक्चर मधून काही चांगलं वाटत असेल ना तर ते नोट डाऊन करा, कारण ते आपण नंतर विसरत चालतो. तर जे पण इम्पॉर्टंट वाटेल ना ते नोट डाऊन करत चला. आणि माझ्या बोलताना तुम्हाला जर काही क्युरीज येत असतं ना तर त्या क्युरीज पण तिथल्या तिथं नोट डाऊन करून ठेवा, कारण माझं बोलणं झाल्यानंतर आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मी तुमच्या क्युरीज ज्या पण आहेत त्या ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जे पण तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही लगेच साईडला लिहून ठेवा. आपण ते माझं लेक्चर झाल्यानंतर ते तुमचा ऍड्रेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि आजच्या माझ्या एजेंड्यावर जे आपण लेक्चर घेणार आहोत तर त्याच्यात मी तुम्हाला ब्रॉडली 5 ते 6 गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात सिंपल म्हणजे आपल्या एजेंड्यावर असणारे त्या गोष्टी म्हणजे काय, का माझे रिसोर्सेस कोणते होते प्रिलिम्स साठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, PYQचं अनालिसिस मी कोणत्या पद्धतीने केले, PYQ ची मला काय मदत झाली, ते कोणत्या प्रकारे अनालिसिस करायला पाहिजे ते. तिसरी गोष्ट, एक टेस्ट सिरीजचा आपल्या प्रिपरेशन मध्ये रोल काय येतो. परत अजून एक आपण जे म्हणतो तुक्के मारणे म्हणतो बघा, ज्याला प्रिलिम्सला खूप महत्व आहे. लोक त्याला तुक्के मारणं म्हणतात, मी त्याला एज्युकेशनल गेस म्हणतो. जे तुम्ही तुमच्या नॉलेजनी, बेसिक नॉलेजनी कसे प्रिलिम्सचे आन्सर काढू शकतात ते. प्लस तुमची रिडिंग रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे पुढचे 4 महिने, जी मी माझी 4 महिन्यासाठी आखली होती ती. आणि एक लास्ट रिव्हिजनचं महत्व प्रिलिम्स साठी ते.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो मी सगळ्यात शेवटी पॉईंट सांगणार आहे आणि तो या लेक्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे, तो म्हणजे फायनल लीड आहे. तो प्रिलिम्सचा एक दिवस किती मॅटर करतो, तुम्ही जे 2 तास प्रिलिम्स देता तिथं तो किती जास्त इम्पॉर्टंट असतो आणि तो तुमच्या रिझल्ट मध्ये किती फरक आणू शकतो. प्रिलिम्स क्लिअर पासून प्रिलिम्स क्लिअर न होणं एवढा मोठा तो डिफरन्स आणू शकतो. तर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि ते सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे माझ्या दृष्टिकोनाने. ते मी सगळ्यात शेवटी ऍड्रेस करायचा प्रयत्न करेन. तर आपण सुरुवात करूया माझ्या रिसोर्सेस पासून. जे मी सगळ्यात अगोदर म्हणजे मी जे रिसोर्सेस रेफर केले प्रिलिम्ससाठी, मी ब्रॉडली ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन का माझे रिसोर्सेस काय होते. तर माझ्या रिसोर्सेस मधून माझ्या रिसोर्सेस मध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी होत्या, तर आपल्याला प्रामुख्याने 6 सब्जेक्ट आहे: पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक. तर मी एक सगळ्या विषयाचे तुम्हाला माझे जे रिसोर्सेस होते ते सांगायचा प्रयत्न करेन. पॉलिटीसाठी जे म्हणतो ना आपण सगळ्यात ग्रेट बुक मानलं जातं प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हनी तरी, ते म्हणजे एम लक्ष्मीकांत. एम लक्ष्मीकांत तुम्ही बिंदास रेफर करू शकता. जर प्रिलिम्सला 15 ते 16 क्वेश्चन येऊ राहिलेत तर त्या एम लक्ष्मीकांत तुम्ही व्यवस्थित केलं तर एक आपण 12 ते 13 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, जो आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे त्या हिशोबाने. तर सगळ्यात प्रथम पॉलिटीसाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत व्यवस्थित करावा. त्याच्यानंतर जे 11वी-12वीची एनसीईआरटी पॉलिटीचे त्या एनसीईआरटी व्यवस्थित करावं. याचं रिझन बिहाइंड दॅट, कारण पॉलिटीमध्ये आता मागच्या काही वर्षांमध्ये जरा फिलॉसॉफिकल टाईप क्वेश्चन येत आहेत, काही डॉक्ट्रिनच्या क्वेश्चन येत आहेत वगैरे. तर ते एम लक्ष्मीकांत मध्ये दिले नसून ते 11वी-12वीच्या पॉलिटीच्या एनसीईआरटी मध्ये दिलेल्या आहेत. तर ते बऱ्यापैकी आता आपण जे म्हणतो ना डेफिनेशन्स वगैरे, डेमोक्रेसीची, लिबर्टीची डेफिनेशन बऱ्याच वेळा विचारलेली, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीची डेफिनेशन विचारलेली, तर ते आपल्याला एम लक्ष्मीकांत मध्ये भेटत नाही, तर ते आपल्याला पॉलिटीच्या एनसीईआरटी मध्ये भेटतात. तर पॉलिटीसाठी तुम्ही एक एम लक्ष्मीकांत प्लस 11वी-12वीची एनसीईआरटी हे रेफर करू शकता. त्याच्यानंतर मग महत्वाचा विषय कोणता आहे तो म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, ज्याच्यातून बऱ्याचपैकी चांगले क्वेश्चन येतात. मॉडर्न हिस्ट्रीसाठी मी स्पेक्ट्रमचं राजीव आहिरे सरांचं बुक रेफर केलं होतं, प्लस आपल्या ज्या न्यू एनसीईआरटी जे पाठ्यपुस्तक आहे 6वी ते 12वी हिस्ट्रीचे, त्याच्यामध्ये जे मॉडर्न हिस्ट्रीच्या बुक्स आहेत त्या सगळ्या रेफर केल्या होत्या. हिस्ट्रीसाठी म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम प्लस न्यू एनसीईआरटीच्या ज्या एनसीईआरटी होत्या त्या रेफर केल्या होत्या. पुढचा महत्वाचा विषय म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तो म्हणजे इकॉनॉमिक्सचा. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्याला तोच आहे, इकॉनॉमिक्स बद्दल खूप कन्फ्युजन आहे. कुणी म्हणतं रमेश सिंगचं बुक रेफर करावं, कुणी रंजन करवंबेचं करावं, ज्याचे त्याचे चॉईस आहेत. पण मी पर्सनली मृणाल सरचे लेक्चर्स केले होते, मृणाल पटेल सरांचे लेक्चर्स केले होते, मला ते टेलिग्रामवर भेटले होते, मी तिथून ते लेक्चर्स केले. प्लस त्यांचं जे हँडआउट आहे ते मी खूप थोरोली केलं, जेणेकरून पूर्ण युपीएससी प्रिलिम्स मध्ये माझा सगळ्यात वीक पॉईंट हा इकॉनॉमिक्स होता, तो सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट बनला. तर मला ते मृणाल पटेल सरांच्या नोट्सचा बऱ्यापैकी हेल्प झाली होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे आपला एक एन्शियंट अँड मेडिवल हिस्ट्री. तर ह्याच्यासाठी मी काय केलं होतं, जे तमिळनाडू बोर्डचं जे आपलं 11वीचं बुक आहे बघा, त्याच्यामध्ये एन्शियंट अँड मेडिवल हिस्ट्री दोन्ही कव्हर केलंय, ते रेफर केलं होतं. प्लस ज्या आपल्या न्यू एनसीईआरटी आहेत ज्या 6वी ते 12वी ज्याच्यामध्ये एन्शियंट अँड मेडिवल दिलेले त्या एनसीईआरटी केलं होतं. आता तमिळनाडू बोर्डचं बुक रेफर करायचं रिझन मी हे सांगतो का, आपण ज्या एनसीईआरटी वाचतो मोस्टली त्याच्यामध्ये काय होतं, ती नॉर्थ इंडियाची हिस्ट्री व्यवस्थित क्लिअर करतात, पण साऊथ इंडियाची हिस्ट्री व्यवस्थित क्लिअर झालेली नसते. त्याच्यात मग ते चोला राज्य झालं वगैरे झालं, संगमा एज झालं, हे टॉपिक व्यवस्थित क्लिअर केलेले नसतात आणि त्याच्यातून क्वेश्चन बऱ्यापैकी येतात प्रिलिम्स मध्ये. तर मग माझा उद्देश काय होता, जर एनसीईआरटी केलं तर नॉर्थ इंडियाची हिस्ट्री व्यवस्थित होईल आणि काय म्हणतात त्याला तमिळनाडू बोर्डचं बुक केलं तर साऊथ इंडियाची पण हिस्ट्री व्यवस्थित होईल. मी आर एस शर्मा वगैरे रेफर नव्हतं केलं, मी हेच केलं तमिळनाडू बोर्ड प्लस इकडं आपलं काय म्हणतात त्याला न्यू एनसीईआरटीचे बुक. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपला एन्व्हायरमेंटचा. आता जेव्हा मी एन्व्हायरमेंट वाचायला स्टार्ट केलं होतं तर सगळे जे टॉपर्स म्हणतात का शंकर आयसचं बुक घ्या, शंकर आयसचं बुक घ्या, तर मी त्या शंकर आयसच्या बुक पासून सुरुवात केली होती. पण मला प्रॉब्लेम काय झाला, ते शंकर आयसचं बुक कसं ते नोट फॉर्मॅट मध्ये आहे, ते असं समजून सांगितलेलं नाही त्याच्यामध्ये, त्यांनी नोट्स टाईप मध्ये देऊन ठेवलेलं आहे. तर मला ते कन्सेप्ट समजण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत होता. तर मग मी काय केलं, अजून रिसर्च केली आणि मी काय केलं, मग ते शंकर आयसचं बुक बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर एक तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण आणि पारिस्थितिकी हे बुक आहे, जे की मराठी माध्यमात उपलब्ध आहे, जे खूप छान पद्धतीने लिहिलं गेलेलं बुक आहे. तर मग मी त्याच्यातून
एन्व्हायरमेंटच्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या कव्हर केल्या, नॅशनल पार्क वगैरे सगळे कव्हर केले. आणि नंतर मग जेव्हा मला वेळ शिल्लक होता तर मी त्याच्यानंतर मग शंकर आय एस घेतला आणि तेव्हा कुठं मला ते शंकर आय एस कळायला लागलं. आता मी जे तुम्हाला म्हणतो ना माझ्या एक्सपिरियन्स बद्दल सांगणार आहे, तर ते ह्या प्रकारे सांगायचंय का मला शंकर आय एस समजायला खूप प्रॉब्लेम झाला. तर मी तुषार घोरपडे सरांचं बुक घेतलं, एकदा ते वाचून झाल्यानंतर मग शंकर आय एस घेतलं. प्लस एन्व्हायरमेंटसाठी जे व्हिजन आय एसचं मंथली मॅगझिन येतं त्याचं मागच्या 1.5 वर्षाचं मी कंटिन्युअली रेफर करत होतो. म्हणजे आमचा एक्झाम ऑक्टोबर 2021 ला झाली, तर मी जानेवारी 2020 पासून व्हिजनचं मंथली मॅगझिन रेफर करत होतो. हे झालं एन्व्हायरमेंटचं. पुढे बोलायचं म्हणलं तर सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेकचा इश्यू असा आहे का त्याच्यासाठी कोणतंही मार्केटमध्ये चांगलं स्टँडर्ड बुक उपलब्ध नाहीये. आणि ते म्हणजे असे सब्जेक्ट आहे, सायन्स अँड टेक झालं, तो असा सब्जेक्ट आहे का त्याला स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही कितीही केलं तर ते कमीच पडतं. ते कुठून कोणत्या टेक्नॉलॉजी मधून क्वेश्चन विचारून तुम्हाला सांगताच येत नाही ते. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं, त्याला सरळ सरळ करंट अफेअर्ससाठी मागच्या 1.5 वर्षाचं व्हिजन आय एसचे जे मंथली मॅगझिन आहे त्याच्यामध्ये जे सायन्स अँड टेकचा पोर्शन यायचा मी तेवढंच रेफर केलं होतं आणि तेच पूर्ण केलं मी. असं त्याच्यासाठी कोणतं बुक रेफर नव्हतं केलं. त्याच्यानंतर एक करंट अफेअर्ससाठी जो आता ह्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रिलिम्सचा करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्सचा प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, आता मी फर्स्ट अटेम्प्ट देणार होतो तर माझं असं झालं का मला बऱ्याचशा गोष्टी रेफरन्स बुक वाचून कंप्लीट करण्यामध्येच जवळजवळ म्हणजे आमची तेव्हा 27 जूनला एक्झाम शेड्यूल होती, नंतर ती पोस्टपोन होऊन 10 ऑक्टोबरला गेली. पण ते बेसिक रेफरन्सेस कव्हर करण्यामध्येच माझा नाही का डिसेंबर 2020 संपत आला. तर मग नंतर मला कुठं कळलं अरे करंट अफेअर्स डेली वाचायला पाहिजे होतं. मला करंट अफेअर्सचे काय म्हणतात न्यूजपेपर वाचायला 3-3, 4-4 तास वेळ लागायचा. त्याच्यामुळे मी ती ऍक्टिव्हिटी सोडून दिली होती आणि मी म्हणलं नाही आता आपल्याला ते करंट अफेअर्स आता सध्याला करायचं नाही, खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. पण नंतर ते डिसेंबर मध्ये गेल्यानंतर वाटलं अरे नाही करंट अफेअर्स करणं पण महत्वाचं आहे. पण आता पर्याय हा तर नव्हता का मी जाऊन आता सगळे मागच्या वर्षीचे पूर्ण वर्षभराचे न्यूजपेपर काढीन आणि त्याच्यानंतर मी वाचत बसन प्रत्येक न्यूजपेपर वगैरे आणि त्याच्यातून नोट्स बनवून हे करणार, कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता आणि ते शक्य पण नव्हतं. तर त्याच्यासाठी मग मी काय केलं, मी डिसेंबर 2020 मध्ये जेव्हा होतो ना तर मग मी काय केलं सरळ व्हिजनच्या वेबसाईटवर गेलो आणि जानेवारी 2020 पासून व्हिजनचे सगळे मंथली मॅगझिन डाउनलोड केले आणि मी मंथली मॅगझिन रेफर केले, ज्याच्यातून माझं करंट अफेअर्स कव्हर झालं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट व्हिजनच्या मंथली मॅगझिन मधून आपल्याला मेन्सचे भरपूर पॉईंट भेटून जातात. ते मेन्सचे पॉईंट आणि डाटा पण मला भरपूर भेटला त्याच्यामधून. तर करंट अफेअर्ससाठी मी डेली न्यूजपेपर न करता, कारण माझ्याकडे वेळेची खूप कमतरता होती तेव्हा, तर मी व्हिजन आयचं मंथली मॅगझिन केलं. आता ह्याच्या पुढे एक जी गोष्ट आहे जी आतापर्यंत खूप लोकांनी ऍड्रेस केली नसन, पण जे मी म्हणायचं मी जे मला बघायला भेटली होती नाही तर जे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस वरून माझ्या लक्षात आलं का मॅपिंगचे भरपूर क्वेश्चन येतात प्रिलिम्सला. जवळजवळ तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 6 ते 7 क्वेश्चन दरवर्षी प्रिलिम्सला मॅपिंगचे असतात आणि त्याच्यातले 5 क्वेश्चन आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो, प्रोव्हाइडेड तुमचा अप्रोच बरोबर पाहिजे. तर ह्याच्यासाठी मी काय केलं, मॅपिंगला एक सेपरेट सब्जेक्ट म्हणूनच दर्जा देऊन टाकला होता माझ्या प्रिपरेशन मध्ये, का मी पूर्ण याला डेडिकेटेडली एक सेपरेट सब्जेक्टच मानणार आणि त्याला पूर्ण डेडिकेटेड वेळ देऊन करणार. असं नाही का चालता फिरता कधी बघितलं, नाही, मी खूप सिरियसली करणार हे ठरवलं होतं, कारण मला ते हातचे मार्क्स वाटत होतात. तर मग मॅपिंगसाठी काय केलं, आता मॅपिंग करताना प्लस आता जे मी पुढे पण बोलणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस, तर ह्याचं रिझन हेच आहे. मी जेव्हा मॅपिंगचं जेव्हा ऑब्झर्वेशन करत होतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून, तर माझ्या लक्षात आलं मी मॅपिंगचे जे क्वेश्चन आहेत त्याची कॅटेगरी बनवली आणि तो एक सब्जेक्ट ट्रीट करायचा होता म्हणून वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकले. तर मी मॅपिंग मध्ये काय म्हणतात जेवढे सीज वर क्वेश्चन यायचे आपले समुद्रांवर, महासमुद्रांवर, स्ट्रेट्सवर, ग्रासलँड्सवर, नाहीतर जे आपण जंगल्स म्हणतो, नाहीतर नद्या म्हणतो, प्लस नॅशनल पार्क आणि बायोस्फियर रिझर्व, ह्या सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्या मी मॅपिंगच्या याच्यामध्ये टाकल्या आणि मी ठरवलं याला स्पेसिफिकली वेळ द्यायचा. याचं रिझन काय आहे, कारण त्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. आता तुम्ही पण प्रिपरेशन करताना मी असं म्हणून हे केलं तर चांगलंच राहील का मॅपिंगला एक विशिष्ट वेगळा दर्जा द्या, कारण ते तुम्हाला जे म्हणतो ना तुमचा स्कोर 80-85च्या आसपास लटकतोय आणि तुम्ही मेरिट क्लिअर करता, तर त्या मेरिट क्लिअर करून देण्यामध्ये या मॅपिंगच्या क्वेश्चनचा हातभार खूप इम्पॉर्टंट असतो आणि खूप कमी एफर्ट्स मध्ये खूप चांगला आउटपुट निघू शकतो. त्याचं फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून घ्या.
मेडिटेरियन सीवर कोणते सी करा, म्हणजे मेडिटेरियन सीला कोणते कंट्री सराउंडिंग आहे, हाच एक क्वेश्चन मागच्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ 2 ते 4 वेळा एकदम काय मॅच द पेअर मध्ये आला असेल, नाही तर डायरेक्ट विचारलेला असेल. तेच 2-4 समुद्र आहे, कॅस्पियन सी आहे, मेडिटेरियन सी आहे, ब्लॅक सी आहे. तर हे खूप कमी एफर्ट्स मध्ये खूप चांगले आउटपुट देऊ शकतात. तर मग मी मॅपिंगला असं प्रिपेअर केलं, जेवढे बायोस्फिअर रिझर्व ते करणार, नॅशनल पार्क जे इम्पॉर्टंट न्यूज मध्ये होते ते करणार, प्लस जे वेगवेगळे सीज आहेत, स्ट्रेट्स आहेत, खूप कमी आहेत. आपल्याला अगोदर वाटतं अरे खूप जास्त आहे का काय आहे, पण जेव्हा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायला बसताना खूप कमी आहे, आणि खूप कमी एफर्ट्स मधून खूप म्हणजे तुमची 2-4 दिवसाच्या प्रिपरेशन मध्ये तुमचे 6 ते 7 क्वेश्चन निघू शकतात, जे की खूप मोठा इनपुट आउटपुट रेशो आहे. तर हे मी इतरांपेक्षा, जे माझे कलिग होते त्यांच्यापेक्षा वेगळं केलं, तर मी मॅपिंगला एक सेपरेट सब्जेक्ट म्हणून दर्जा दिलता. हे तुम्हाला वेगळेपणा म्हणून भेटू शकतं. हे सगळं झालं. हा एक जॉग्रफीचं एक राऊंड गेलं. जॉग्रफीसाठी मी फक्त 11वी-12वीची एनसीईआरटी रेफर केली होती. याचं रिझन बरेचसे जण जीसी लिऑंग पण करतात, पण मी जेव्हा दोन्ही वाचलं ना, जेव्हा ओव्हरलुक केलं, तर मला जवळजवळ कंटेंट दोन्हीमध्ये सारखाच दिसला. तर मला असं वाटलं वेळ एक तर कमी आहे, मग डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स का करायचं. आणि त्यातल्या त्यात मी एनसीईआरटी निवडण्याचं रिझन काय आहे, तर त्याच्यात खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी जॉग्रफीसाठी 11वी-12वीच्या एनसीईआरटीच केल्या, आणि 2021च्या पेपरमध्ये माझ्या जॉग्रफीचे खूप चांगले क्वेश्चन बरोबर आलेले. तर मग मी जॉग्रफीसाठी 11वी-12वीची एनसीईआरटी रेफर केली. तर हे सगळं झालं माझ्या रिसोर्सेस बद्दल, तर हे मी सगळे रिसोर्सेस रेफर केले होते. आता ह्याच्या पुढच्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं ना, जो आपण काय म्हणतात त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा ठरतो का, ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस. याचं अजून एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवतो. एक काय म्हणतात त्याला, एक दृष्टी असलेला माणूस आणि एखाद्या व्यक्तीला जो दृष्टीहीन माणूस आहे, त्यांना तुम्ही एखादा प्रवास करायला सांगितलं तर कोणत्या माणसाला तो अधिक सुलभ असेल, त्याच माणसाला तो अधिक सुलभ असू शकतो. म्हणजे प्रोबॅबली ज्याच्याकडे दृष्टी आहे. तर आपल्या युपीएससी प्रिपरेशन मध्ये जर आपल्याला ही दृष्टी प्राप्त करायची असेल, या प्रवासामध्ये जर आपल्याला दृष्टी प्राप्त करायची असेल, तर ती दृष्टी आपल्याला ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस मधून प्राप्त होती. याचा अजून मी खोलवर तुम्हाला सांगतो. आपण एवढे रेफरन्सेस वाचतो, एवढ्या गोष्टी बघतो, पण कधी विचार केलाय का मी हे वाचतोय तर हे माझा मार्क्स मध्ये रिप्लिकेट होईल का, नाही तर ह्याच्यामुळं माझं प्रिलिम्स क्लिअर होईल का, याचा कधी विचार केलाय का. तर हा विचार करण्याची खरंच गरज आहे. आणि हे आपल्याला कशावरून कळण का हे मी क्लिअर होईन का नाही तर मी वाचतोय ते महत्वाचं आहे का नाही, तर हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून कळतं. आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. मी 2-4 टॉपिक म्हणजे काही टॉपिक्स काढलेले आहेत, ते तुम्हाला सांगतो. फंडामेंटल राईट झालं, डीपीएसपी झालं पॉलिटीचं, रेपो रेट झालं, मनी सप्लायचे क्वेश्चन झाले, इन्फ्लेशन झाले. एवढे छोटे छोटे टॉपिक आहेत आणि दरवर्षी कंटिन्युअसली त्याच्यावर क्वेश्चन येतात. म्हणजे जेवढे मी तुम्हाला 6-7 टॉपिक आता सांगितले ना, ते टॉपिक जरी तुम्ही करून गेले तर तुमचे 7 क्वेश्चन सिक्युअर होऊन जातात पेपरमध्ये. आता अजून एक टॉपिक आहे, फंडामेंटल ड्युटीचा टॉपिक आहे. एक एम लक्ष्मीकांत काढला ना तुम्ही, साधा एक पेजचं पण ते चॅप्टर नसेल, 2-3 पानाचा पण तो चॅप्टर नसेल, पण दरवर्षी त्याच्यामधून एक क्वेश्चन येतो. मग विचार करा, तुम्ही पॉलिटीचं पूर्ण वाचूस म्हणजे एवढं मोठं करूस तर ते 3 पानं करून तुमचा एक क्वेश्चन निघतोय. तर ह्याच्यावरून काय होतं, मग आपल्याला ती दृष्टी प्राप्त होतीये का नाही, का मला नेमकं काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही. मग आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा यूज तुम्ही कसं करणार, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस करा व्यवस्थित प्रत्येक सब्जेक्ट वाईज. बघा कशावर क्वेश्चन येतात, रिकरिंग एरियाज कोणते. फॉर एक्झाम्पल मी आता फंडामेंटल राईट सांगितलं, डीपीएसपी सांगितलं, डीपीएसपी वर एका वर्षी 2-2, 3-3 क्वेश्चन येतात. फंडामेंटल ड्युटीज काढतात. असे एरियाज आयडेंटिफाय करा का जे परत परत येत आहेत, प्लस कोणत्या सब्जेक्टला किती महत्व आहे. याचं रिझन तुम्हाला सांगतो. माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट असेल तर मी इनपुट आउटपुट रेशोवर खूप भर दिला. म्हणजे ज्या मला इनपुट दिल्यानंतर ह्याच्यातून आउटपुट भेटतंय का, तरच ती गोष्ट मी करणार. तर हे आपल्याला कसं काय करणार का कोणत्या गोष्टीचा इनपुट आउटपुट रेशो हाय आहे का लो आहे, तर आपल्याला ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून कळणार. तर त्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन येतात, त्या सब्जेक्टवर इझी क्वेश्चन येत आहेत का डिफिकल्ट येत आहेत, प्रिडिक्टेबल येत आहेत का अनप्रिडिक्टेबल येत आहेत. तर हे सगळं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस मधून लक्षात येईल. आता ह्याचा अजून एक इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगतो, जे की इनपुट आउटपुट रेशोवर मी जे बोलतो नाही तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस वर बोलतो. आता एक सिंपल उदाहरण देतो. एम लक्ष्मीकांतचं बुक आहे, ते पण साधारणतः 1000 पानाचं बुक आहे. आणि आर्ट अँड कल्चरचं बुक नितीन संघानेचं, ते पण साधारणतः 1000 पानाचं बुक आहे.
आता मी फॉर एक्झाम्पल मी पॉलिटीचा एम लक्ष्मीकांत करतोय आणि माझा मित्र आर्ट अँड कल्चरचं तो नितीन सिंघानिया वाचतोय. त्यांनी 1-1.5 महिन्यामध्ये ते वाचून पूर्ण केलं. मी 1-1.5 महिन्यामध्ये माझं पॉलिटीचं वाचून पूर्ण केलं. पण जेव्हा मी ऍक्च्युअल एक्झाम द्यायला जाऊ तर जे माझे पॉलिटीचे क्वेश्चन असतील ते 15 ते 20 क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेले असतील. म्हणजे 1.5 महिना मी तेवढीच मेहनत घेतली, माझ्या मित्रांनी पण तेवढीच मेहनत घेतली. आणि त्याच्यानं आर्ट अँड कल्चरचे हार्डली 5 क्वेश्चन आलेले असतील. त्या 5 मधले 3 ते 4 क्वेश्चन हे कुठून विचारलेले असतात ते युपीएससीलाच माहिती. ते कोणत्याच रेफरन्स बुक मधून जवळजवळ येत नाही. हार्डली 2 क्वेश्चन. म्हणजे एफर्ट्स दोघांनी सारखे घेतले. पण मी एकीकडे जाऊन 15 पैकी 12 क्वेश्चन बरोबर करून येतोय आणि तो एकीकडे जाऊन फक्त 2च क्वेश्चन बरोबर करून येतोय. मग ह्याला काय म्हणतात, जे आपण म्हणतो ना, टॉपर्स लोक म्हणतात स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क नका करू, स्मार्ट वर्क करा. तर हे मला आयुष्यभर कधी कळलंच नाही ते स्मार्ट वर्क कसं असतं. ते आता कुठं लक्षात यायला लागलं. हे स्मार्ट वर्क म्हणजे हेच आहे का इनपुट आउटपुट रेशो तुमचा हाय ठेवणं. आता त्यांनी तेवढीच मेहनत घेतली होती पण त्याचे 2 क्वेश्चन बरोबर आले आणि मी पण तेवढीच मेहनत घेतली होती पण माझे 12 क्वेश्चन बरोबर येत आहेत. तर ह्याच्यावर तुम्ही फोकस करावं का कोणत्या ह्याला किती, आणि हे कुठून तुम्हाला लक्षात येणार, तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस वरून. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून आपण काय करणार, प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज बघणार, प्लस जे रिकरिंग एरियाज आहेत का कोणत्या कोणत्या ह्याच्यातून सारखे तेच क्वेश्चन येतात त्याच्यावर फोकस करणार. तर अजून अनप्रिडिक्टेबल कसे क्वेश्चन येत आहेत ते पण एकदा बघणार. अजून प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा एक रोल आहे जे मी तुम्हाला शेवटी सांगन जो असं तो. याच्या पुढे बोलायचं म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम टेबलचं आपलं नियोजन, ज्याला मी म्हणतो रिडिंग रिव्हिजन स्ट्रॅटेजी. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला याच्या पुढे 4 महिने द्यायला युपीएससी प्रिलिम्स द्यायला, तर त्याचं नियोजन करणं मित्रांनो खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही नियोजन करणार नसाल ना तर ते आंधळी कोशिंबीर सारखा कारभार होईल. पुढे चाललंय दिशाहीनतासारखं तुम्ही भटकत फिरता. तर त्याच्यासाठी अगोदर काय करायचं, प्रॉपर आवाज येत नाही का सरांचा तुम्हाला? हा आवाज येतोय का माझा सुरेश? हो हो हॅलो, येतो येतो. मध्ये कट झाला त्याच्यामुळे मी जरा हे केलं. ओके ओके, हा परत स्टार्ट करतो मी. ओके, हा हा, ओके, हा हा कुठं तुम्ही नियोजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग मी कसं करायचं ते तुम्हाला नाही का सांगणार, कारण ते प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस नुसार ते व्हेरी होतं. पण मी एक बेसिकली तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन तर जेव्हा पण तुम्ही नियोजन करताना तर तुमचं ऍटलिस्ट जो प्रिलिमचा सगळं रेफरन्सेस आहे नाही तर सगळे सिलेबस आहे त्याची एक रिडिंग आणि मिनिमम 3 रिव्हिजन व्हायला पाहिजे. या पद्धतीने तुमचं नियोजन करा. आता परत काय होईल, तुम्हाला जी फर्स्ट रिडिंग करायची असेल ना तुम्हाला खूप वेळ लागेल. मला जवळजवळ फर्स्ट रिडिंग करायला 60-70 दिवस लागले होते. पण जेव्हा मग मी रिव्हिजनला स्टार्ट केलं माझ्या सेकंड रिव्हिजनला तो वेळ कमी होत गेला, 40 दिवस, नंतर तो 30 दिवसावर आला. आणि नंतर नंतर मी शेवटी असं झालं का पूर्ण युपीएससी प्रिलिमचा सिलेबस माझा म्हणजे 3 ते 4 दिवसात पूर्ण रिवाइज कसा होईल याच्यावर मी येऊन टेकलो होतो. तर त्याच्यामुळं रीडिंग आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी करताना स्वतःचं स्ट्रेंथ आणि विकनेसेसचं लक्षात ठेवा. तर कोणते सब्जेक्ट आवडतात कोणते नाही आवडत त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. प्लस ऍटलिस्ट 1 रिडिंग प्लस 3 रिव्हिजन ह्याच्यावर भर द्या. आणि काय म्हणतात त्याला, तो टाइम कमी करत जाण्यावर भर द्या. का पहिल्या रिडिंगला एवढे दिवस लागले ना मी पुढच्या टार्गेट ठेवीन, पहिल्या रिडिंगला 70 लागले ना नंतर 50 दिवसात करणार, नंतर ते 1 महिन्यावर आणणार, नंतर ते 15 दिवसावर आणणार. अशा प्रकारे ते कमी करत चला. हे झालं रिडिंग आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी बद्दल. आता रिडिंग आणि रिव्हिजन करताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात ठेवायची आहे का ते करत असताना तुम्ही तुमचे जे आपण एक गावठी शब्द म्हणजे भाषेत म्हणायचं म्हटलं ना तर बाले किल्ले कोणते आहेत ते नक्की करून घ्या का जे तुमचे स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहेत. याचं रिझन काय आहे का प्रिलिम्स मध्ये गेल्यानंतर ते बालेकिल्ले एवढे स्ट्रॉंग पाहिजे का त्याच्यामधले तुमचे 80% क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे, त्याच्यात इफ अँड बट राहिलं नाही पाहिजे. पण प्रोव्हाइडेड आता तुम्ही बालेकिल्ले निवडताना पण मग असं करा
का ते दोन निकष पाहिजे त्याच्यासाठी. एक तर पहिली गोष्ट तुम्हाला त्या काय म्हणतात त्या सब्जेक्टची आवड पाहिजे, त्या सब्जेक्ट तुमची चांगली कमांड पाहिजे. प्लस दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा निकष, युपीएससी मध्ये पण त्याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारले गेले पाहिजे. कारण रिझन काय, तुम्ही बालेकिल्ला बनवला आर्ट अँड कल्चर, नाही तर एन्शियंट अँड मेडिवल हिस्ट्री, त्याच्यावर येत आहेत 2-4 क्वेश्चन, आणि तुम्ही त्याच्यावर एकदा जास्त वेळ खर्च केला त्याला बालेकिल्ला बनवण्यासाठी, त्याची जास्त रिव्हिजन केल्या, आणि फायनली पेपरला जाऊन काय होतंय, त्याच्यावर 4 क्वेश्चन येत आहेत. अगेन इनपुट आउटपुट रेशो इज व्हेरी लो. तर त्याच्यामुळे बालेकिल्ले ठरवताना दोन निकष, एक तर तुमचं त्याच्या विषयावर कमांड, प्लस युपीएससी मध्ये त्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जात आहेत ते बघणं. फॉर एक्झाम्पल 2021च्या प्रिलिम्ससाठी मी माझे बालेकिल्ले ठरवले होते, त्याच्यामध्ये होते पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि मॉडर्न हिस्ट्री. ज्याचे रिझन सिंपल होते, एक तर पहिली गोष्ट या विषयांची मला आवड होती, दुसरी गोष्ट याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात, जवळजवळ 40 ते 50 क्वेश्चन ह्या 3 सब्जेक्ट मध्येच येऊन जातात, 40च्या आसपास तरी येऊन जातात. माझं टार्गेट काय होतं, त्या 40 पैकी किमान आपले 30 ते 32 तरी बरोबर यायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे आपण म्हणतो ना, हे बालेकिल्ले निवडण्याचं रिझन, आता तुमच्यातले काही म्हणताना अरे सायन्सचे क्वेश्चन पण जास्त येतात, नाही ते एन्व्हायरमेंटचे पण जास्त येतात, मग तू ते बालेकिल्ले म्हणून का नाही निवडले. याचं रिझन काय आहे, जर पॉलिटीचं मी एम लक्ष्मीकांत करून गेलो तर मला एक शाश्वती आहे, एक प्रेडिक्टेबल पण आहे तिथं. माझे ऍटलिस्ट 15 मधले 12 ते 13 क्वेश्चन ओळखीचे असतात, आणि ते एम लक्ष्मीकांत मधून माझे काय म्हणतात त्याला, एम लक्ष्मीकांत मधून माझे कव्हर होऊन जाते. पण हेच जर तुम्ही सायन्स, टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं बघताना तर हायली अनप्रिडिक्टेबल. आमच्या 2021च्या प्रिलिम्स मध्ये बघा, एन्व्हायरमेंटचे कुठले कसले कसले क्वेश्चन विचारले होते, म्हणजे काही सोपे होते पण काही भलतेच बाहेरचे क्वेश्चन विचारलेले होते. आणि सायमल्टेनियसली सायन्स अँड टेकला पण तसंच होतं, स्काय इज द लिमिट, कुठून क्वेश्चन विचारताना गॅरंटी नाही. तर मग बालेकिल्ले निवडताना ते भरोशाचे पण पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्री, मी स्पेक्ट्रम रेफर केलं होतं, तर मोस्टली मॉडर्न हिस्ट्रीचे क्वेश्चन स्पेक्ट्रम मधून कव्हर होऊन जातात. प्लस काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिक्स साठी मी मृणाल सरचा हँडआउट केलं होतं, त्याच्यामधून पण मोस्टली क्वेश्चन येऊन जातात. तर मग बालेकिल्ले निवडा, कारण तेच तुम्ही सगळं चांगलं करायला गेला ना तर सगळं चांगलं कधीच स्ट्रॉंग कधीच होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे तुमचे 3 ते 4 सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग राहू द्या. आणि त्याच्यासाठीचे निकष मी परत एकदा सांगतोय, त्या सब्जेक्टमध्ये तुमची कमांड पाहिजे, त्या सब्जेक्टवर काय म्हणतात क्वेश्चन युपीएससी मध्ये भरपूर विचारले गेले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय म्हणतात, भरपूर क्वेश्चन विचारले गेले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट प्रेडिक्टेबल क्वेश्चन विचारले पाहिजे, काय मी हे रेफरन्स वाचून जातोय ना तर त्याच रेफरन्स मधून क्वेश्चन येणार आहे, अशा प्रकारे तुम्ही हे बालेकिल्ले निवडा. आणि हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरला होता हे बालेकिल्ले तयार करणं. तर ही पण गोष्ट तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये लक्षात राहू द्या. आणि ऍज वेल ते इनपुट आउटपुट रेशोची गोष्ट मी सांगितलेली आहे, रिडिंग करताना ते लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अजून, रिडिंग रिव्हिजन स्ट्रॅटेजी मध्ये आणि पुढं मी जे पण सांगणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस डेली चालूच पाहिजे. रोज अर्धा तास तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन बसलेच पाहिजे. मला कसं आन्सर देता आलं असतं, कसं एलिमिनेट करता आलं असतं ते बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस साठी मी जे बुक रेफर केलं होतं ते मृणाल पटेल सरांचं बघा, दिशा पब्लिकेशनचं बुक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं. खूप छान बुक आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज सगळे क्वेश्चन दिलेले आहेत. ते टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघण्याचा फायदा हा का आपल्याला त्या टॉपिक मधला ट्रेंड बघण्यात लक्षात येतो. अरे फंडामेंटल ड्युटीजवर कंटिन्यू क्वेश्चन येत आहेत, फंडामेंटल राईट वर कंटिन्यू क्वेश्चन येत आहेत, तर तो एक ट्रेंड बघण्याला हेल्प होती. हेच जर आपण इयर वाईज क्वेश्चन बघितलं ना तर तो ट्रेंड अनालिसिस आपल्याला करता येत नाही. तर ह्याच्या पुढे तुमचे 4 महिने कंटिन्यू तुमच्या रिडिंग आणि रिव्हिजन सोबतच तुमचं काय म्हणतात त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस डेली बेसिसवर चालू असतं, ते तुम्ही रोज करता. आणि जमलं तर ते टॉपिक वाईज करा, ते जास्त हेल्पफुल राहील तुमच्यासाठी. हा, आता एक पुढचं तुमच्या अभ्यासाचा जो स्टडीचा पार्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, करंट अफेअर्स. तर ह्याच्याबद्दल माझ्या मनात जी मानसिकता होती, नाही तर जे मी माझ्या मनात एकदम क्लिअरली ठरवलं होतं, तर एक मराठीत म्हण पण आहे आपलं, हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं, सिम्पली. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता युपीएससी प्रिलिम्स मध्ये दरवेळेस 50 ते 60 क्वेश्चन असे असतात जे थेरी पार्ट मधून येतात, दरवर्षी असतात. प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण 50 ते 60 क्वेश्चन असतात. तर ते क्वेश्चन आपल्या हातचे असतात. तर आपण काय करतो, ते क्वेश्चन घेतच नाही ना, आपण फक्त करंट अफेअर्सच्या मागे लागतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जर तुम्ही व्यवस्थित प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले ना
तर कोर करंट अफेअर्सचे क्वेश्चन हे हार्डली 10 असतात, हार्डली 10 एकदम कोर करंटचे विचारलेले, आणि ऍट मॅक्स 15 खूप झाले. तर आता तुम्हाला याच्या मागचं अजून सांगू का, जर ते 10 ते 15 क्वेश्चन असतात तर तुम्ही जगाच्या पाठीवरचा कोणताही रिसोर्स रेफर करा, डेली न्यूजपेपर बघा, एक्सप्रेस, हिंदू, लोकसत्ता, सगळेच्या सगळे न्यूजपेपर वाचा एका दिवसात, तुम्ही सगळे क्वेश्चन न्यूजपेपर वाचा, प्लस सगळ्या मंथली मॅगझिन पण करा, विजन आयचं करा, आय एस बाबा करा, सगळ्या एक सोबत करा. तरी जेव्हा तुम्ही फायनल पेपरला जाताना तर त्या 15 क्वेश्चन मधून नाही तर 10 क्वेश्चन मधून हार्डली 5 ते 7 क्वेश्चन जे तुम्ही केले त्याच्यामधून, म्हणजे एवढं सगळं तुम्ही एक्सप्रेस पण वाचला, हिंदू पण वाचला, सगळ्या क्लासेसच्या मंथली मॅगझिन जरी केल्या तरी करंट अफेअर्सला तुम्हाला हार्डली 7 ते 8 क्वेश्चन ओळखीचे दिसतात, आणि त्या 7 ते 8 क्वेश्चन मधून हार्डली 4 ते 5 आपले क्वेश्चन बरोबर येतात. बरोबर. आता एक शांत डोक्याने विचार करा मित्रांनो, 100 क्वेश्चन पैकी 4 ते 5 क्वेश्चन बरोबर आणण्यासाठी आपण काय करतो, आपली जी 50 to 60% एफर्ट्स आहेत ते आपण करंट अफेअर्स वर वेस्ट करतो. 50 to 60% एफर्ट्स करंट अफेअर्स वर वेस्ट करायचे, आणि त्याच्यातून आउटपुट किती निघणार आपल्याला, 4 to 5%. आणि त्यातल्या त्यात आपलं स्टॅटिक पण स्ट्रॉंग होत नाही, आणि ते स्टॅटिकचे क्वेश्चन पण निघून जातात. तर ह्याच्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचंय माझ्या अनुभवावरून, करंट अफेअर्सची जास्त हवा करू नका, आणि जे आपल्या हातच्या गोष्टी आहेत ना, स्टॅटिकच्या गोष्टी झाल्या, ज्या पॉलिटी झालं, मॉडर्न हिस्ट्री झालं, असे सब्जेक्ट झाले, त्या हातच्या गोष्टी करा. हातचं सोडून पळताच्या मागे लागायचं नाही, काहीच हाती लागणार नाही. तर मी माझ्या प्रिपरेशन मध्ये करंट अफेअर्सला खूप लिमिटेड महत्व दिलं. मी केवळ आणि केवळ मंथली मॅगझिन रेफर केलं होतं. पण मी हे सजेस्ट करीन, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक न्यूजपेपर तरी पण वाचत राहा, कारण अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह साठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण मी मोस्टली मंथली मॅगझिन रेफर केलं होतं, ज्याच्यातून माझे काही प्रिलिम्सचे क्वेश्चन कव्हर झाले, आणि दुसरी गोष्ट मला मेन्सचा पण कंटेंट त्याच्यातून मिळत राहिला. तर हे झालं करंट अफेअर्सच्या बाबतीत. करंट अफेअर्सला लिमिटेड महत्व देणं, हा एक माझ्या स्ट्रॅटेजीचा एक भाग होता. परत पुढची एक गोष्ट, महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या युपीएससी प्रिलिम साठी अत्यंत महत्वाची, म्हणजे ती टेस्ट सिरीज. कोणती टेस्ट सिरीज करावी, टेस्ट सिरीजचा अप्रोच काय असावा, आणि मुळात टेस्ट सिरीज करावी कशासाठी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी आता हे टेस्ट सिरीज बाबतीत असं गृहीत धरतो का आपल्या ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. एक तर ज्यांची 2022 ही फर्स्ट अटेम्प्टची प्रिलिम्स असेल, आणि एक असे का ती दुसरी नाही तर तिसऱ्या अटेम्प्टची प्रिलिम्स असेल, असं मी गृहीत धरतो. तर ह्याच्यामध्ये जे फर्स्ट अटेम्प्ट वाले ना, यांनी काय करा, आता तुम्ही फेब्रुवारी पासून जर तुमचं रिडिंग रिव्हिजन स्टार्ट करताय ना, तर जसा तुमचा सब्जेक्ट कम्प्लीट होईल तो सब्जेक्ट वाचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी करताय, एम लक्ष्मीकांत पूर्णपणे वाचा, आणि त्याच्यानंतर टेस्ट द्या एखादी. आता कोणत्या याची टेस्ट द्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण तो सब्जेक्ट वाचून झाल्यानंतर टेस्ट द्या. हे झाली पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे ज्यांचा हा दुसरा तिसरा अटेम्प्ट असणार आहे, ज्याला आपण चांगल्या भाषेत व्हेटरन म्हणतो, का जे अनुभवी लोक आहेत, ज्यांनी अगोदर प्रिलिम्स दिली आणि त्यांचं बऱ्याच वेळा वाचन झालेलं आहे. तर त्यांनी काय करा, का त्यांचं वाचन ऑलरेडी झालेलं आहे, तर त्यांच्याकडे कंटेंट आहे ऑलरेडी. तर त्यांनी काय करा, कोणत्याही विषय स्टार्ट करायच्या अगोदर, फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीची टेस्ट देताय, सब्जेक्ट वाईज टेस्ट देताय, तर मॉडर्न हिस्ट्री वाचायला सुरू करायच्याच अगोदर तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीची एक टेस्ट द्या. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीची टेस्ट देणार, मग तुम्हाला लक्षात येणार, अरे मला मॉडर्न हिस्ट्रीचं माझं कोणत्या टॉपिक मध्ये माझे क्वेश्चन चुकतायत, तर ते टॉपिक नोट डाऊन करा, जेणेकरून मग आता तुमची ही फर्स्ट टेस्ट झाली, त्याच्यानंतर मग आता तुम्ही सब्जेक्ट वाचण्यासाठी घेऊन राहिला, तर मग वाचन करताना मग लक्षात ठेवा, अरे माझे तर टेस्ट मध्ये ह्या टॉपिकवर खूप क्वेश्चन चुकले होते, तर मग मी ह्या टॉपिकवर जास्त भर देणं गरजेचं आहे, कारण हा माझा वीक आहे. तर टेस्ट म्हणजे रिडिंग स्टार्ट करायच्या अगोदर टेस्ट दिली तर त्याचा फायदा हा होतो का तुम्हाला मग वाचताना त्या चुका रेक्टिफाय करायला वेळ मिळतो. मग आता तुम्ही अगोदर टेस्ट दिली, त्याच्यानंतर तुम्ही वाचन केलं, मग वाचन कंप्लीट झाल्यानंतर पण मॉडर्न हिस्ट्रीवरची एक सब्जेक्ट वाईज टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला परत लक्षात येईल का माझ्या जे अगोदरच्या चुका होत होत्या त्या रेक्टिफाय झाल्या का नाही, आणि त्या स्कोर मध्ये ट्रान्सलेट होत आहेत का नाही. तर हा मोस्टली जे अनुभवी, ज्यांनी 2, 3, 4 अटेम्प्ट दिलेत त्यांनीच हे लागू करावं, कारण फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांना हे लागू करणं डिफिकल्ट आहे. मला स्वतःला ते खूप डिफिकल्ट गेलं होतं, मी त्याच्यामुळे ते रेफर केलं नाही. मी अगोदर सब्जेक्ट वाचायचो आणि नंतर त्याची टेस्ट द्यायचो. हे झालं टेस्ट सिरीजच्या अप्रोच बद्दल, कसा अप्रोच असायला पाहिजे. आता याच्या पुढं टेस्ट सिरीज कोणती रेफर करावी,
तर माझ्या एक्सपिरियन्स वरून जे मी बघितलं तर क्वालिटी वाईज मला फोरम आय एस ची सगळ्यात जास्त आवडलेल्या आहेत. खास करून त्यांच्या सब्जेक्टिव्ह तर चांगल्याच आहेत, पण त्यांच्या ज्या शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये ज्या सिम्युलेटर येतात ना, ज्याला आपण फुल लेंथ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणतो, ज्या सगळ्या सब्जेक्टच्या असतात इन्क्लुडेड, तर त्या एक वन ऑफ म्हणजे नियर टू युपीएससी वाटल्या मला. तर मी फोरम आय एस ला फर्स्ट प्रायोरिटी देईन. त्याच्यानंतर विजन आय एस. विजन आय एस मधून तुम्हाला तुमचा सिलेबसचा सगळा आवाका कव्हर करून घ्यायला जमन चांगल्या प्रकारे. त्यांचे क्वेश्चन पण चांगले असतात आणि ते जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्यावर भर देतात. आणि तिसरी प्रायोरिटी देईन मी जीएस स्कोअरवर. जीएस स्कोअर हे खूप फॅक्च्युअल क्वेश्चन बनवतो, एकदम कन्सेप्च्युअल, म्हणजे तुम्हाला ती फॅक्ट माहीतच पाहिजे तरच तुमचा आन्सर बरोबर येईल. तर त्याच्यातून तुमचं काय होईल, तुमच्या फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल गोष्टी क्लिअर करायला हेल्प होईल तुम्हाला. तर मग मी तरी या 3 टेस्ट सिरीज रेकमेंड करेन, फोरम आय एस, विजन आय एस आणि जीएस स्कोरच्या. हा, आता सोडवताना पण एक पद्धत असते, जेव्हा तुम्ही सोडवायला सुरू करता. आता मी कसं सुरू केलं, मी दर 3 दिवसाला एक टेस्ट सॉल्व्ह करायचो. माझा जसा सब्जेक्ट कम्प्लिशनला यायचा 3 दिवसामध्ये मी त्याची टेस्ट घ्यायचो. तर त्या 3 दिवसानंतर टेस्ट सॉल्व्ह करायचो. तर जेव्हा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताना तर असं नका करू का एक सोबत विजनच्याच कंटिन्युअली टेस्ट सॉल्व्ह करतायत, तसं नका करू. कारण ते आपल्याला कसं मग एक तो एक्झामिनरचा माइंडसेट कळतो, अरे हे ऑप्शन असं सेट करतोय, तो तसा सेट करतोय. तर मग मी त्याच्यासाठी काय केलं होतं, मी रॅन्डमली म्हणजे मी रोलिंगनी टेस्ट सॉल्व्ह करायचो. मी एक विजन आय एस ची घ्यायचो, विजन आय एस ची झाली का 3 दिवसानंतरची जी पुढची टेस्ट असेल माझी, त्याच्यानंतर ही काय म्हणतात ती फोरमची असणार आहे. मग फोरमची झाल्यानंतर मी जीएस कोरची टेस्ट घेणार, परत जीएस कोरची त्या सब्जेक्टची झाल्यानंतर परत विजन आयची घेणार, असं रोलिंग वाईज, जेणेकरून आपल्या मनात एखादा ट्रेंड बनत नाही क्वेश्चनचा. तो ट्रेंड ब्रेक करणं महत्वाचं आहे. हा, हे झालं आता कोणत्या टेस्ट सिरीज रेफर करायला पाहिजे. आता अजून एक प्रश्न महत्वाचा जो मला सांगायला वाटतो, की किती टेस्ट सिरीज रेफर करायला पाहिजे. कारण जेवढा जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, प्रीच्या बाबतीत पण झालं आणि मेन्सच्या बाबतीत पण झालं, प्रॅक्टिस इज द की टू क्रॅक द युपीएससी सीएससी. जर प्रॅक्टिस असेल तरच, हवंय म्हणजे नुसतं वाचन करून तुमचं काही होणार नाही. तर प्रॅक्टिस जास्तीत जास्त करणं महत्वाचं आहे. तर मी तरी म्हणून मिनिमम तुम्ही 35 टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे, मिनिमम 35. हा, त्याच्यापेक्षा जास्त जेवढे होत असेल ते मिनिमम 35 टेस्ट पेपर. आणि कमीत कमी हे 35 पेपर सोडून 1500 एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे. का आपण नाही म्हणत का विरंगुळा आलाय, बोर झालाय अभ्यासामधून, आता काय करू, तर एखाद्या क्लासचा पेपर काढला, नाही तर कोणते प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर कोणतेही क्वेश्चन काढले युपीएससी सीएससीचे आणि ते सॉल्व्ह करत बसलं, तर अशा प्रकारे किमान तुमचे 5000 एमसीक्यू तरी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता माझी गोष्ट वेगळी होती, मला 2दा वेळ भेटला होता प्रिलिम्सला प्रिपेअर करायचा, तर मी जवळजवळ 65 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते. जवळजवळ ते क्वेश्चन पेपर सोडून 3 ते 3500 एमसीक्यू सॉल्व्ह केले, म्हणजे मी नियर 10,000च्या आसपास टेकलो होतो. पण परिस्थिती वेगळी होती, तेव्हा माझ्याकडे वेळ होता. मी म्हणजे आमची जूनला प्रिलिम्स होती, तर ते आमच्याकडे ते वेळ होता, पण ती पोस्टपोन झाल्यानंतर आम्हाला अजून ग्रेस पिरियड भेटला, तर त्याच्यामुळे माझ्या त्या जास्त झाल्या. तर मी तरी म्हणन किमान 35 क्वेश्चन पेपरचं टार्गेट ठेवा, प्लस 1500 एमसीक्यूचं. जेवढे एमसीक्यू जास्त सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला लक्षात येईल का गेसिंग कशी करायची, आपले जे सिली मिस्टेक कशा कमी करायच्या ते जास्तीत जास्त लक्षात येईल. हे झालं टेस्ट सिरीजच्या बाबतीत. आता एक परत क्वेश्चन, आता जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जो मला तुम्हाला सांगा वाटतं, युपीएससी प्रिपरेशन मध्ये नाही तर युपीएससीच्या 3 स्टेजेस मध्ये जर सगळ्यात डिफिकल्ट काही मानलं जात असेल तर युपीएससी प्रिलिम्स ही आता सगळ्यात जास्त डिफिकल्ट मानली जाते. याचं रिझन काय का ती खूप अनप्रेडिक्टेबल होत चालली आहे. तुम्ही किती जरी अभ्यास करून गेला ना, तर त्या 100 पैकी 30 ते 35 क्वेश्चन असे असतात का ज्याच्या बाबतीत तुम्ही शुअरेस्ट बरोबर असतात का हे मी वाचलंय आणि हे आन्सर आहे आणि माझं हेच बरोबर येणार आहे म्हणून. तर ते 30 ते 35 क्वेश्चन असतात. आता ते 30 ते 35 क्वेश्चनचं जर मार्कात ट्रान्सफर केलं तर ते हार्डली 65 टू 70 मार्क्स होतात, आणि आपल्याला शुअरली मेरिट कट ऑफ क्लिअर करायला 100 मार्क्स लागतात. तर मग हे 30 मार्क आणायची कुठून, जो हा गॅप आहे, हा 30 मार्काचा गॅप फिलअप कसा करायचा. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ज्याला नॉर्मल भाषेत म्हणतात तुक्के मारणं. पण मी त्याला तुक्के मारणं नाही म्हणत, मी त्याला एज्युकेशनल गेस म्हणतो. जे म्हणतो ना आपल्याला 2 मध्ये कन्फ्युजन होत, 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत आहे, 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत आहे, तर त्याच्यावर रिस्क घ्यायची.
कारण ती रिस्क नाही घेतली तर आपण युपीएससी प्रिलिम्स क्लिअर होऊ शकत नाही. तर ती दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत असताना बिंदास्त रिस्क घ्यायची, दोन्हीपैकी एक जे वाटन ना ते लिहून बाजूला मोकळं व्हायचं. त्याच्यात कसं प्रोबॅबिलिटी 50-50 चान्सेस आहेत बरोबर येण्याचे. आता दोन मध्ये कन्फ्युजन होत असेल तर काय म्हणजे मोस्टली आता बऱ्याच जणांची डाऊट काय असतो, म्हणजे हे काय असतं, मला दोन मध्ये कन्फ्युजन होतंय पण मी नेहमी असं होतं का जे उत्तर असतं ते सोडून मी दुसरंच लिहितो नेहमी, असंच बऱ्याच जणांचं होतं. तर ते दोन मध्ये कन्फ्युजनचा जो डायलेमा आहे तो रिझॉल्व्ह करण्याच्या दोन पद्धती आहेत ज्या मला लक्षात आल्या. एक तर पहिली गोष्ट, कोणताही विद्यार्थी असू द्या, दोन मध्ये कन्फ्युजन झालं ना तर तो क्वेश्चन बघता क्षणी त्या दोन मध्ये कन्फ्युजन बद्दल एका ऑप्शनवर आपलं इंट्युशन जातं, जो आपला अंतरात्मा नाही तर आपण जे सद्विवेक बुद्धी म्हणते ना तर ती म्हणून टाकते अरे हे लिहून टाक म्हणून. ही एक पद्धत आहे. तर मी ती फॉलो करायचं. मला जी इंट्युशन यायची ना मी सडनली ती तो ऑप्शन टिक करायचो आणि बाजूला व्हायचो. कारण मला जेवढं लक्षात आलं का जेवढे मी टेस्ट मध्ये सॉल्व्ह केलं का ज्या क्वेश्चनवर कन्फ्युजन झालंय आणि मी त्याच्यावर ओव्हर थिंकिंग केलंय तो क्वेश्चन माझा रॉंगच होणार. मग मी जो वाटत होतो ऑप्शन तो सोडून दुसराच लिहितो आणि तो माझा रॉंग होऊन जातो. तर ही झाली एक इंट्युशन. आणि काही लोकांना असं वाटत असेल का जर आम्हाला जास्त वेळ विचार करून आमचे ते क्वेश्चन बरोबर येत आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे, दोन मधली कन्फ्युजन ना तो क्वेश्चन बाजूला राहू द्या आणि जेव्हा तुमचा एकदा पूर्ण 100 क्वेश्चन अटेम्प्ट होते ना आणि तुमचा जेव्हा वेळ शिल्लक असेल तर तेव्हा आरामात त्या क्वेश्चनवर विचार करून ते बरोबर आणा. आता तुम्हाला हे कुठून लक्षात येईल का माझे इंट्युशन बरोबर येत आहेत का मला थिंकिंग केल्यावर माझे बरोबर येत आहेत. तर आपण जे म्हणतो ना टेस्ट सिरीज याच्यासाठीच. आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याचा उद्देश काय, मूळतः लोकांना त्याचा उद्देशच कळलेला नाही. आपल्या इथं चांगला स्कोर पाहण्यासाठी लोक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात. अरे जर आपला ऑलरेडी चांगला स्कोर येणार असेल तर मग ते टेस्ट सिरीज सोडायचीच कशाला. टेस्ट सिरीज आपण का सोडवतोय का आपल्या ज्या चुका इथं उघड राहिल्यात त्या फायनल एक्झाम मध्ये होता कामा नये, त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतोय. तर मग त्याच्यामध्ये हे एक्सपेरिमेंट करत राहा का इंट्युशन वर तुक्के मारले तर बरोबर, इंट्युशन वर गेस केलं तर बरोबर येत आहेत का, थिंकिंग वर गेस केलं तर एका पेपरमध्ये इंट्युशन वर का हे करा टिक करून बघा, एका पेपरमध्ये थिंकिंग वर टिक करून बघा, त्याच्यात तुमचं वेटेज बघा कुठं जास्त हे होत आहे. तर टेस्ट सिरीज आहे त्याच्यासाठीच का जेवढे एक्सपेरिमेंट करायचे ते टेस्ट सिरीज मध्ये करून घ्या. कारण फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला संधी नाहीये तिथं काय वाटन तुम्हाला काय हे करायचं ते टेस्ट सिरीज मध्ये करून घ्या. आणि परत एकदा सांगतो, टेस्ट सिरीज ही मार्क पाहण्यासाठी नाहीये, ती आपल्या प्रिपरेशनची लेवल पाहण्यासाठी असती आणि एक आपल्याला एक्झाम लाईक एन्व्हायरमेंट देण्यासाठी असते. तर प्रिपरेशनची लेवल पाहण्यासाठी असते. फॉर एक्झाम्पल जर मला टेस्ट दिल्यानंतर 60 मार्क्स येत आहेत तर हे काय इंडिकेट करतंय का माझा तो सब्जेक्ट वीक आहे, मला अजून त्याच्यावर काम करायचंय. तर जेव्हा पण मार्क्स कमी येतात टेस्ट मध्ये तर घाबरून नाही जायचं का अरे कमी मार्क्स आलेत मग आता काय व्हायचं माझं. अरे टेस्ट त्याच्यासाठीच तर दिलती ना आपण का वीक आहे का स्ट्रॉंग आहे आपल्याला बघायचं होतं, मग त्याच्यावर काम करायचं. चांगले मार्क्स आले तर कॉन्फिडन्स घ्यायचा अरे हा सब्जेक्ट माझा चांगला आहे. तर टेस्ट सिरीजचा उद्देश आहे ना की कमी मार्क्स बघून स्वतःला डिमोटिवेट करणं. बरेच जण हँडरेज करतायत तर आता सध्यांना तुम्हाला मी ठेवलेलं आहे, जसं माझं बोलणं होईल त्याच्यानंतर तुम्हाला अनम्यूट केलं जाईल, तुम्ही तुमच्या क्युरीज लिहून ठेवा, आपण त्या सगळ्या ऍड्रेस करायचा पूर्णतः प्रयत्न करू. हे झालं टेस्ट सिरीज प्लस एज्युकेशनल गेस बद्दल. आता अजून एक जी गोष्ट मी बाकीच्यांपेक्षा थोडी वेगळी केली आणि जी मला खूप हेल्पफुल आणि बेनिफिशियल ठरली ती म्हणजे काय, जेव्हा मी रिडिंग आणि रिव्हिजन करत होतो प्लस माझी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत होतो तर मला बऱ्याचशा गोष्टी अशा दिसल्या आणि माझं प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस पण चालू होतं तर मला बरेचसे टॉपिक असे दिसले का मी ते कितीही चांगले केले, मी तो टॉपिक कितीही चांगला, फॉर एक्झाम्पल जॉग्रफीचा एक व्हेजिटेशनचा टॉपिक होता नाही तर वर्ल्ड क्लायमेटचा टॉपिक होता, मी तो किती चांगल्या पद्धतीने केला, त्याला 2-2 दिवस जरी वेळ दिला तरी ते ऍट मॅक्स मला आठवडाभरच लक्षात राहते आणि नंतर मी विसरून जातो आणि माझ्याकडून परत त्याच चुका होतात. तर मग आता काय करायचं, सारखं सारखं करून पण त्याच्यातून काय आउटपुट भेटत नाहीये. तर मग मी ह्याच्यासाठी एक नवीन स्ट्रॅटेजी आखली. मी काय केलं का एक टॉपिकची लिस्ट बनवली का असे कोणते टॉपिक आहेत जे मला वाचल्यानंतर मी जास्त दिवस लक्षात ठेवू शकत नाही. तर मी ते टॉपिक तयार केले, त्याची एक लिस्ट बनवली, प्लस आता जे माझ्या लक्षात राहत नाहीये ते
प्लस जे युपीएससीच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे का जे नेहमी त्याच्यावर क्वेश्चन विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल वर्ल्ड क्लायमेटवर नेहमी प्रश्न विचारला जातो, पण मला ते लक्षात राहत नव्हतं. तर ह्या दोघींना मर्ज करून जे मला आठवत नाही प्लस युपीएससी साठी जे इम्पॉर्टंट आहे, ह्या दोन क्रायटेरियावर मी एका टॉपिकची लिस्ट बनवली. ही टॉपिकची लिस्ट मी बनवून ठेवली आणि नंतर मग मी आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस का करायचं ते ह्याच्यासाठीच का युपीएससी क्वेश्चन कशावर विचारते. मग मी ही लिस्ट तयार केली का ज्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही प्लस ज्या युपीएससी साठी महत्वपूर्ण आहे. मग मी काय केलं ते टॉपिकची लिस्ट तयार केली आणि मी काय डिसाईड केलं का 10 ऑक्टोबरला माझा पेपर आहे, 9 ऑक्टोबरला माझा औरंगाबादला पेपर होता, 9 ऑक्टोबरचा दिवस माझा प्रवास करण्यामध्ये जाणार. तर मग मी काय विचार केला का 8 ऑक्टोबरला मी जर काही वाचणार असेल ना तर ते हे टॉपिक मी वाचणार आहे. कारण रिझन बिहाइंड दॅट का युपीएससी मध्ये याच्यावर क्वेश्चन येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट का मी वाचून लगेच 2 दिवसामध्ये पेपरला गेलो ना तर ते मी आउटपुट प्रोड्यूस करू शकतो मी त्याचा. आणि ते माझ्यासाठी हायली सक्सेसफुल ठरलं. माझ्या त्या टॉपिक जी माझी बकेट लिस्ट होती ना त्याची टॉपिक लिस्ट होती ना त्याच्यामधून माझे जवळजवळ 5 ते 6 क्वेश्चन आले, बरोबर आले. विचार करा 5 ते 6 क्वेश्चन, ते जर बरोबर आले नसते तर कदाचित मी मेरिटच्या बाहेर गेलो असतो, म्हणजे मी कट ऑफ सुद्धा क्लिअर करू शकलो नसतो. तर हा एक इनोव्हेटिव्ह वे मी शोधून काढला होता का जे इम्पॉर्टंट वाटतात ते युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनी प्लस मला जे लक्षात राहत नाही त्या गोष्टी. म्हणजे मी माझ्या मित्रांना आपल्या साध्या गावठी भाषेत म्हणायचो जेवण करायचं लगेच उलटी करायची, त्या टाईप मध्ये शुक्रवारी तुम्ही काय म्हणतात त्याला एकदम ते भराभर खाल्ल्यासारखं ते वाचून घ्यायचं आणि रविवारी जाऊन ते पेपरला सगळं उलटी केल्यासारखं सगळं रिप्रोड्यूस करून यायचं. सोमवारी तुम्ही विसरून गेले तरी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला काही जिओग्राफीचा नाही तर त्यावेळी टॉपिकचा प्राध्यापक नाही व्हायचा, आपल्याला युपीएससी प्रिलिम्स काढायची. मग ते सोमवारी विसरलं तरी मला काही देणं हरकत नाही त्याची. तर हे माझं वेगळं पण होतं जे मी बाकीच्यांपेक्षा वेगळं केलं का शेवटच्या दिवसा म्हणजे त्या शुक्रवारसाठी काय वाचायचंय हे मी पूर्ण 4 महिने मग तयारी करत होतो का हा कोणते टॉपिक टफ जात आहे ते बाजूला काढ, कोणत्या टेस्ट सिरीज मध्ये चुकतायत ते बाजूला काढ आणि कोणते युपीएससी पर्स्पेक्टिव्हने महत्वाचे आहेत ते बाजूला काढ. हे अशा प्रकारे मी सगळं हे केलं. हा परत आता एक टेस्ट सिरीजचा एक प्रश्न सांगायचा राहून गेला का तर त्याच्यावर तुम्ही काम करायचं का टेस्ट सिरीज मध्ये बघायचं का 80 क्वेश्चन वर माझी अॅक्युरसी कशी राहते, माझा 100+ स्कोर जातोय का, 85 क्वेश्चन वर जातोय का, मला अजून थोडी रिस्क घ्यायची का, थोडे जास्त एज्युकेशनल बेस करायचे आहेत का. तर माझ्यासाठी मी लक्षात केलं जेव्हा पण मी बिलो 90 अटेम्प्ट करायचो माझा 100 क्रॉस नाही व्हायचं. जेव्हा मी 95+ करायचो तेव्हा माझे 100 आरामात क्रॉस होऊन जायचं. तर मग माझी स्ट्रॅटेजी मी हेच बनवली होती का जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करून यायचे पेपरमध्ये. आणि मी पेपरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट पण केले आणि ती माझ्यासाठी सक्सेसफुल पण ठरली. तर हे झालं तुमचं अटेम्प्ट बद्दल म्हणजे टेस्ट सिरीजचा अजून एक फायदा. प्लस आता एक अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे वन ऑफ दी महत्वाची गोष्ट म्हणजे या सेशनची सीसॅटला बिलकुल इग्नोर नका करू मित्रांनो मैत्रिणींनो. रिझन सांगतो, माझे मित्र आहेत 2 ते 3 मित्र आहेत या युपीएससी प्रिलिम्सला 2021च्या त्यांचा जीएसचा स्कोर 115 होता जो की वन ऑफ दी आउटस्टँडिंग स्कोर आहे. कारण 2021च्या प्रिलिम्सचा तेवढा स्कोर आणणं खरंच खूप डिफिकल्टी होती. तर त्यांना 115 स्कोर येऊन पण ते सीसॅट मध्ये डिस्क्वालिफाय झाले. तर आपण काय करतो सीसॅटला इग्नोर करत चालतोय, पण नाही युपीएससीने सीसॅटला सिरियसली घेतलंय आणि हे 2020च्या प्रिलिम्सला पण पाहायला मिळालं आणि 2021च्या प्रिलिम्सला पण पाहायला मिळालं. 2020चा कट ऑफ 92 वर येण्याचं रिझन हेच आहे का बरेचसे जे लोक जीएस क्वालिफाय झाले प्रिलिम्स पण ते सीसॅट मध्ये बाहेर पडले त्याच्यामुळे कट ऑफ खाली आला. त्याच्यामुळं सीसॅट वर जास्तीत जास्त भर द्या. आता मी सीसॅट बद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही काय रेफर करायचं, कारण मी तुम्हाला अगोदर पण म्हणलो होतो या लेक्चरचा एजेंडा काय माझा एक्सपिरियन्स सांगणं 2021चा. आणि मी जेन्युइनली सांगतो मी सीसॅट साठी काहीच तयारी केली नव्हती. मी 7वी 8वी मध्ये जे आपल्या स्कॉलरशिप एनटीएससी एक्झाम होतात ना त्याची तयारी व्यवस्थित केली होती आणि तोच बेस मला इथं कामी आला ज्याने मला हेल्प झाली आणि मी सीसॅट क्लिअर झालो. पण ज्याचं कोणाचं सीसॅट वीक आहे त्यांनी ही रिस्क बिलकुल नका घेऊ. तुम्ही पूर्ण वर्षभर मागं जाता तुमच्या एका ह्या चुकीमुळे सीसॅटला अंडर एस्टिमेट केल्यामुळे.
मग आता तुम्ही म्हणता हे सीसॅट वीक आहे, आम्ही हे कशावरून लक्षात घ्यायचं, म्हणजे हे तुम्हाला कशावरून लक्षात येईल? तर सिंपल काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या, पेपर घ्या, 2019, 20, 21 या 3 वर्षापैकी कोणताही एक पेपर घ्या. तो पेपर घेतल्यानंतर काय करा, 2 तास वेळ लावून तो पेपर सॉल्व्ह करा. आणि जर त्या पेपरमध्ये तुमचा स्कोर 100 प्लस जात असेल आन्सर की चेक केल्यानंतर, तर समजायचं का तुम्ही युपीएससीला सीसॅटला तुम्ही सेफ साईडला आहे. तुम्ही शेवटी जरी थोडीफार प्रिपरेशन केली तर तुमचं सीसॅट निघू शकतं. पण जर तुमचा स्कोर एनी हाऊ 100च्या आत राहत असेल तर यू नीड सिरियस प्रिपरेशन ऑफ सीसॅट. कारण रिझन सांगतोय, सीसॅटला मी आताच तुम्हाला का म्हणजे वॉर्निंग का देतोय, का बरेच जण काय म्हणतात आम्ही सीसॅट शेवटच्या 15 दिवसात करू, शेवटच्या 20 दिवसात करू. पण मित्रांनो, एक गोष्ट जाणून घ्या, सीसॅट ही अभ्यास करण्याचा विषय नाहीये. सीसॅट हे एक स्किल आहे. सीसॅटचे क्वेश्चन अटेम्प्ट करणं हे एक स्किल आहे. गणिताचे झाले, कॉम्प्रिहेन्शनचे झाले. आणि कोणतंही स्किल अक्वायर करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्याची 2 ते 3 महिने प्रॅक्टिस करावं लागते. 10 ते 15 दिवसामध्ये स्किल कधीच अक्वायर होत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. तर जर तुम्हाला जसा पुढच्या एका आठवड्यामध्ये वेळ भेटन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या, तो सॉल्व्ह करा. 100 पेक्षा कमी येत असन तर सिरियसली सीसॅट साठी काहीतरी सुरू करा. रोज 1-2 तास जसा वेळ भेटन तसा, पण 3 ते 4 महिने डेडिकेटेडली सीसॅट साठी द्या, कारण ते खूप महत्वाचं आहे. मी खूप जण बाहेर बसताना बघितलेलं आहे सीसॅट म्हणून. आता हे झालं माझं सीसॅट बद्दल. आय थिंक मी सगळं सीसॅट बद्दल अजून एक बोलायचं म्हणलं, एक अजून गोष्ट सांगतो तुम्हाला. जर कोणाचा सीसॅटला स्कोर कमी आला आणि त्याला वाटत असेल माझा सीसॅट वीक आहे, त्याला त्याच्यावर काम करायचं असेल ना, तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो तर तुम्ही सीसॅट मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा जो पोर्शन आहे ना त्याच्यावर फोकस करा. कारण मॅथचे जे क्वेश्चनचा आन्सर आहे ना ते ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही जर काढलं तर काय म्हणतात, त्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन काढलं तर तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी पण तोच उत्तर असणार आहे आणि युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनी पण तेच उत्तर असणार आहे. तर इथं आन्सर राईट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. पण कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीत काय होतं मित्रांनो, तिथं सब्जेक्टिव्हिटी खूप आहे. का आपण एका पद्धतीने विचार करतो पण युपीएससीने दुसऱ्या पद्धतीनेच विचार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आन्सर रॉंग होण्याचे चान्सेस खूप हाय आहे. त्याच्यामुळे मी माझे मित्र बघितले जे कॉम्प्रिहेन्शनवर डिपेंड होते ते बरेच जण डिस्क्वालिफाय झाले. रिझन बिहाइंड दॅट, तिथं विचार म्हणजे पर्स्पेक्टिव्ह बदलून जातो. पण मॅथ्स आणि रिझनिंग हा ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट असल्यामुळं तिथं पर्स्पेक्टिव्ह बदलायचा धोका नाही. तर तुम्ही जर काय म्हणतात त्याला सीसॅटची तयारी करायचा विचार करत असाल ना, तर त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग वर भर द्या. कॉम्प्रिहेन्शनला थोडं सेकंडरी महत्व राहू द्या. एवढंच मी सांगू इच्छितो. अजून बघा, आता माझे जे सांगायचा उद्देश होता जवळजवळ मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर माझं काही राहिलं असेल तर आपला जो ग्रुप आहे युपीएससी मराठी, जे मला वाटलं त्याच्यावर काही सांगायचं सारखं आहे तर मी तुम्हाला ते नक्की सांगन, तिथलं जे मला वाटलं. आता जे माझ्यातर्फे तुम्हाला प्रिलिम्स बद्दल माझा जो एक्सपिरियन्स सांगायचा होता त्याच्यात आता मी या प्रिपरेशनच्या सगळ्या गोष्टी सांगून दिल्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे तुम्हाला म्हणलं होतं का माझ्या पर्स्पेक्टिव्हने जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो ऍक्च्युअल डी डे, म्हणजे ते ऍक्च्युअल प्रिलिम्सचे तुमचे 4 तास. त्यात पण आपण जीएसच्या 2 तासावर जास्त भर देऊ. मी काय म्हणतोय त्याला डी डे, आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय मित्रांनो तुम्हाला सांगू का, युपीएससी मध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण मागचे प्रिव्हियस इयरचे कोट ऑफ बघितले ना, तर एक ऍव्हरेज कोट ऑफ आपण 95चा धरू मागच्या 5 वर्षांमधला. म्हणजे याच्यामध्ये असं आहे मित्रांनो, 105 स्कोर आला तुम्ही तर तुमचा तो सेफेस्ट स्कोर आहे युपीएससी प्रिलिम्स साठी. पण हा स्कोर तुमचा 90 आलाय तर तुम्ही डगमगताय का तुमचं होईन का नाही, गॅरंटी नाही. तुमचं 90 मध्ये होईन का नाही तुम्हाला गॅरंटी नाही. किती प्रश्न, 15 मार्काचा प्रश्न आहे. 15 मार्काचा प्रश्न म्हणजे हार्डली 5 क्वेश्चन, बरोबर. हार्डली 5 क्वेश्चन जे तुम्ही चुकीच्या ऐवजी बरोबर करून आले असते तर तुम्ही एकदम सेफेस्ट साईडला गेले असते. पण आता तुम्ही तळ्यात मळत आले. आता तुमच्या लक्षात येईल हा आपण काय करतो, ऍक्च्युअल पेपरच्या दिवशी काय करतो, सिले मिस्टेक्स मध्ये म्हणा नाही तर प्रेशर मध्ये राहत्या, दरवेळेस आपले 3 ते 4 क्वेश्चन 4 ते 5 क्वेश्चन रॉंग होऊन जातात. आणि जे आपला हक्काचं सिलेक्शन आहे, जे आपल्या एवढ्या मेहनतीचं आहे ते आपलं राहून जातं. तर त्या डी डेच्या दिवशी स्वतःचं डोकं शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि बिलीव्ह मी, जे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं ठरलं, माझं
त्या दिवशी डोकं खूप जास्त शांत होतं. मी एकदम शांत डोक्याने विचार करत होतो, शांत डोक्याने ऑप्शन एलिमिनेट करत होतो. टफ क्वेश्चन आलं तर त्याला स्किप करत होतो, इझी क्वेश्चन आलं तर त्याला आरामात टॅकल करत होतो. त्याच्यामुळे माझ्या सिली मिस्टेक्स जवळजवळ नाच्या बरोबर झाल्या. आता तुम्ही म्हणता हे डोकं शांत कसं काय राहिलं तुझं, नाही तर तू ह्याच्यासाठी काय केलं? तर मी तुम्हाला जे म्हणलो ना, क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस, ही टेस्ट सिरीज प्रॅक्टिस, याचा उद्देश ह्याच आहे का आपण त्या 2 तासामध्ये आपला क्वेश्चन पेपरला अप्रोच कसा असावा याला युज टू होऊन जावं, आपल्याला त्यांची सवय होऊन जावा, हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. तर मी टेस्ट पेपरच एवढे जास्त सॉल्व्ह करून टाकले होते का मला ते नंतर ती भीतीच राहिली नव्हती, अरे टफ क्वेश्चन आला काय इझी क्वेश्चन आला काय, मला ते सगळे सारखेच वाटायला लागले होते. तर जर तुम्हाला तो डी डे तुमचा व्यवस्थित जायचा आणि डोकं शांत ठेवायचा वाटत असेल ना, तर ह्याच्यासाठी सगळ्यात मोठी की काय, म्हणजे सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा काय असणार आहे, तुमचा जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करणं. तुम्ही जेवढे जास्त टेस्ट सॉल्व्ह करता, जेवढे व्हरायटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करता, तेवढं तुमचं डोकं शांत राहणार आहे पेपरमध्ये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जे मला माझ्या टीचर्सने सांगितली होती, जी मला प्रिलिम्सच्या ऍक्च्युअल डी डे ला खूप जास्त हेल्पफुल ठरली, ती म्हणजे मला माझ्या सरांनी सांगितलं होतं, हर्षद तू बऱ्यापैकी रिडिंग रिव्हिजन केली आहे, एक रिडिंग केली आहे, 3-4 रिव्हिजन केलंय, म्हणजे तू रेफरन्सेस मध्ये तर तुझा काही प्रॉब्लेम नाहीये, तुझं सगळं व्यवस्थित झालेलं. तर मग आता तू काय कर, एक स्वतःला एक हॅबिट लाव. फॉर एक्झाम्पल पॉलिटीचा एखादा क्वेश्चन येतोय, आता मी एम लक्ष्मीकांत केलंय आणि उरलेला 95% लोकांनी एम लक्ष्मीकांतच केलंय, बरोबर. आता मला शुअरिटी आहे मी एम लक्ष्मीकांत पूर्ण चांगलं व्यवस्थित केलंय आणि त्याच्या बाहेरचा क्वेश्चन आला तर मला तो जमत नाहीये, असं होतंय माझं. तर जर एम लक्ष्मीकांत करून व्यवस्थित जर तो क्वेश्चन मला जमत नसेल ना, तर तो उरलेला 99% लोकांना पण जमणार नाहीये. तर मग मी काय करायचो, जेव्हा टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचो ना घरी, हा चल हा क्वेश्चन मला येत नाहीये ना, हा चल 99% लोकांना पण हा क्वेश्चन येणार नाही, चल हा क्वेश्चन तर मी डिसाईड नाही करणार. मग तर मी हे स्वतःसोबत बोलत राहायचो, हर्षद तुला येत नाहीये ना, कोणालाच येत नाही. तो एक जो म्हणतो ना, एक ऍटिट्यूड डेव्हलप करणं स्वतःमध्ये, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. तर त्या प्रकारे मी ऍटिट्यूड डेव्हलप करायचा, हा तुला येत नाही ना, कोणालाच येत नाही, चल ह्याचं टेन्शन नको. याचा फायदा काय होतो, जेव्हा ऍक्च्युअल पेपरमध्ये मला जे टफ क्वेश्चन दिसले ना, तेव्हा पण मी स्वतःला हाच म्हणला, हा तुला येत नाहीये ना, कोणालाच येत नाही. मग ह्याच्यामुळे काय होतं, जो आपल्यावर प्रेशर येतो ना टफ क्वेश्चन बघितल्यानंतर, आपण जे गडबडलं जातो ना, अरे आता काय करू, काहीच येत नाहीये आता असं, तर ते ऍक्च्युअल पेपरला येत नाही. तर हा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना हा ऍटिट्यूड डेव्हलप करायचा प्रयत्न करा, मला येत नाही ना, कोणालाच येत नाहीये, आणि प्रोव्हाइडेड त्यासाठी तुमचे रेफरन्सेस तेवढे चांगले क्लिअर करून घ्या. तर हे झालं ऍक्च्युअल डी डे बद्दल. डोकं शांत ठेवणं, त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं, प्लस एक असा ऍटिट्यूड बनवणं आणि प्रिपरेशन ह्या लेवलवर नेऊन ठेवणं, मला येत नाहीये ना, कोणालाच येत नाहीये. कारण आपल्याला 200 पैकी 200 मार्क्स नाही पाडायचे, आपल्याला 200 पैकी हार्डली 95 नाही तर 100 मार्क्स पाडायचे. तर त्याच्यामुळे काही क्वेश्चन नाही आले तरी काही हरकत नाहीये. तर हे झालं माझं ऍक्च्युअल डी डे बद्दल. आता काही लोकांना जर क्वेरी असेल ना, तर प्लीज त्यांनी हँड रेज करा, जे